नमस्कार मंडळी. मार्केटमधून कर्दी आणलेली करली. हो, म्हटलं बुधवारी सकाळी आपली होऊन जाईल नाश्त्याला, आणि केली सुद्धा. या कर्दीमध्ये टेन्शन का असतं माहिती आहे? हिला फक्त साफ करणं. ही म्हणजे आणायला कंटाळा फक्त आणि साफ करायला कंटाळा. नंतर खाताना खायला इतकी छान लागते ना, मग तर अप्रतिम. आणि आज नवीन काय माहिती आहे? या कर्दीसाठी ना मी स्पेशली हे कांदे घेऊन आली आहे, छोटे पिंटुकले. हा आता नवीन कांदा आला आहे मार्केटमध्ये. तर हा असा छोटा असतो ना, सुका छोटा कांदा. हा जेवणामध्ये खूप छान लागतो. जेवणामध्ये काय, तुम्ही असाच फक्त लिंबू आणि मीठ टाकून जरी खाल्ला ना हा कांदा, असे स्लायसेस कापून, खूप अप्रतिम चव आहे. असाच खाणार म्हणजे कांदा इतका छान असतो ना चवीला, मला खूप आवडतो. जेव्हा नवीन कांदा आणला ना, मी हे पिंटुकले घेऊनच येणार. थोडा उशीर होतो, 5 मिनटं जरा जेवणाला सोलायला, साफ करायला ना, पण खरंच खूप छान लागतो. आणि ह्याचा हा जो मसाला तयार झाला ना आता, तो सुद्धा तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाल्ला ना तरी खूप छान लागतो. मी थोडंसं काढून ठेवतेच, भाकरी सांगते खायला हा मसाला. मग नंतर मग याच्यात कर्दी आणि आपलं काय बटाटा टाकायचं ते टाकू शकतो. बटाटा पण नवीनच आहे. मग काय, फक्त याच्यात मिसिंग माझी झाली आहे तर कैरी असती ना. पुढच्या वेळी जर कैरी आणीन ना, तेव्हा नक्की तो व्हिडिओ काढून दाखवून कैरीत कसा करायचा तो. पण सध्या तर ही पण एक म्हणजे कर्मीची वेगळी भाजी आहे, जी आमच्या घरात सगळ्यांना आवडते. आणि ही मी आमच्याच घरातून शिकली आहे, म्हणजे माझ्या सासरी येऊनच शिकली आहे. माहेरी नाही खातो, सासरीच खातात. आणि ह्याच्या संगती ना असे 2 अंड्याची ऑमलेट मारायची आणि खायला बसायचं. सकाळचं दाबून पेट भरून राजासारखा नाश्ता आमचा तयार आहे. आणि आम्ही आता बसतोय. चला मग, बाय बाय.